माझ्याच बाबतीत असं का घडतं हा प्रश्न तुम्हाला देखील पडतो का हो? पण त्याचं उत्तर तुम्हाला सापडत नाही आहे, बरोबर? जर तुम्ही पण याच कॅटेगरीमधले असाल ना, तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. तर मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर माझ्याच बाबतीत असं का होतं आहे याचं जर तुम्हाला उत्तर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळेल. तर बघा, आपल्या आयुष्यात आजपर्यंत अशी एकही गोष्ट घडली नसेल का की ज्यामुळं मनाला समाधान मिळालेलं नाही. असं काही घडलं आहे का? कधी ना कधी प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येतोच की माझ्या बाबतीतच का असं होतं आहे? मी कोणाचं काय वाईट केलं आहे? मीच का? माझ्या बाबतीतच का असं होतं आहे? माझ्या वाट्याला आनंद का नाही येत? असा आपण विचार आपल्या मनात येत असतो. पण गंमत म्हणजे हा विचार फक्त मनात येतो आणि बाहेरून आनंदी दिसणारा माणूससुद्धा कधी ना कधी असा विचार करत असतो की माझ्या बाबतीतच का? म्हणजे हा प्रश्न माणसाला देखील पडतो की बाहेरून दाखवतात आनंदी आहे, मी सुखी आहे, पण आतून हा प्रश्न त्यांच्या मनातच असतो की माझ्या बाबतीत असं का होतं? तर अशा वेळेस थोडा वेळ शांत बसून जर आपण स्वतःच्या आयुष्याकडे नीट पाहिलं तर लक्षात येईल की अनेक छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात असतात की त्या आपल्याला आनंद देत असतात. मग समजा निवांत बसून चहा पिणं असेल किंवा आवडती गाणी ऐकणं असेल, थोडा वेळ स्वतःसाठी काढणं असेल किंवा एखाद्याची आपुलकीने विचारपूस करणं असेल, हे पण एकच सुखच आहे ना. सुख नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये असतंच असं नाही, तर ते अनेकदा छोट्या छोट्या क्षणामध्ये पण दडलेलं असतं. फक्त ती ओळखण्याची आपल्याला गरज आहे आणि ते ओळखण्याची आपल्याला सवय लागायला हवी. तरच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल की माझ्या बाबतीतच का असं होतं आहे? मी कोणाचं काय वाईट केलं आहे? माझ्या बाबतीतच का असं घडावं? त्याचं उत्तर यासाठी आपण शोधायचं आहे. समोरच्याकडं जे असतं ना तेच आपल्याला हवं असतं. म्हणजे अनेकदा त्या व्यक्तीला सुद्धा आपल्या आयुष्यातील एखादी गोष्ट हवी असते. कारण म्हणजे समोरच्याकडे आपण पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरे हे माझ्याकडे असायला हवं, आणि समोरच्याला आपल्या आयुष्याकडे बघून वाटतं की अरे माझ्याकडे हे का नाही आहे? म्हणजेच प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीही कमतरता आहे, काही ना काहीही कमी असतेच. तर काही लोकांकडे पैसा खूप असतो पण मनक शांती नसते. बाकीच्यांकडे काही जणांकडे सगळं काही असून देखील समाधान नसतं. आणि काही लोक असे असतात की अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील आनंदाने राहतात आणि समाधान शोधतात. म्हणूनच आनंद किंवा समाधान हे बाहेर कुठेही विकत मिळत नाही, तर ते आपल्या आत, आपल्या मनातच असतं. आपण आयुष्याकडे कसं पाहतो आपल्या या नजरेवरती ते अवलंबून असतं. तर या जगात अशी एकही व्यक्ती नाही की जिच्या आयुष्यात सर्व काही तिच्या मनासारखं घडलं आहे, बरोबर? म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईलच ही अपेक्षा करणं चुकीचीच आहे. काही गोष्टी आपल्या मनासारख्या होतील तर काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध पण घडतील. प्रत्येकालाच काही ना काही संघर्ष असतो. बरेचदा आपण अनेकदा अपेक्षा ठेवतो, इतरांकडून ठेवतो, पण गोष्टी काहीतरी वेगळ्याच घडतात. मग अचानक अडचणी येतात किंवा काही अनपेक्षित प्रसंग आपल्यासमोर येऊन उभे राहतात. तेव्हा आपण एक तर स्वतःलाच दोष देतो आणि म्हणतो की माझं नशीबच असं आहे, माझ्याच बाबतीत असं काय होतं, मी कोणाचं वाईट केलं आहे, माझ्या बाबतीतच असं काय येतं, माझ्या वाट्यालाच काय येतं. पण खरं म्हणजे हे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये घडत असतं. आणि फरक इतकाच असतो की काही लोक त्याच परिस्थितीत अडकून राहतात, तर काही लोक त्या परिस्थितीतून मार्ग शोधून त्यातून बाहेर देखील पडतात. आणि आपल्या आयुष्यातलं, आपल्या जीवनातलं एक सगळ्यात मोठं सत्य म्हणजे काय आहे? जे बदलता येत नाही ते स्वीकारावं लागतं. लोक काय बोलतील, कोण कसं वागेल, कोण आपल्याला समजून घेईल किंवा नाही घेणार, या सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, आपल्या नियंत्रणात नसतात. त्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असतात. पण त्या गोष्टीकडे कसं पाहतोय आपण, ही दृष्टी मात्र आपल्याकडे असते. जेव्हा आपण स्वतःलाच म्हणजे हा प्रश्न विचारतो की का, हा प्रश्न विचारणं थांबवतो, म्हणजे माझ्याच बाबतीत का, आता पुढे काय, हा विचार करायला लागतो, तेव्हा आयुष्यात खरा बदल सुरू व्हायला लागतो. म्हणजे माझ्या बाबतीतच का हा प्रश्न विचारणं थांबवायचं आहे आणि आयुष्यात पुढे काय करायचं आहे याच्याकडे जर फोकस केलं तर आयुष्यात नक्कीच खरा बदल व्हायला सुरुवात होतो.
आपण जर आयुष्याबद्दल सतत तक्रार करत राहिलो तर मन आपलं अजूनच नकारात्मक बनतं. काही लोक असे असतात की जे आपल्या आयुष्यात फक्त नकारात्मक किंवा निगेटिव्ह एनर्जी घेऊनच येतात आणि आपण कितीही चांगलं केलं तरी त्यांना ते पटत नाही, त्यांना ते आवडतही देखील नाही. अशा वेळी स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा थोडंसं त्यांच्यापासून दूर जाणं गरजेचं असतं, किमान मनाने तरी. शरीराने पण मनाने तरी त्यांच्यापासून लांब राहणं चांगलं असतं. प्रत्येकाला बदलणं आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या स्वभावानुसार ते आपल्या हातात नसतं, पण स्वतःला घडवणं मात्र नक्कीच आपल्या हातात असतं. म्हणून स्वतःला एक वचन द्या की कितीही कठीण वेळ आली किंवा कितीही संघर्ष करावा लागला तरी मी माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करेन. मी माझ्या आनंदाची जबाबदारी स्वतः घेईन आणि प्रत्येक छोट्या छोट्या क्षणामध्ये समाधान शोधण्याचा प्रयत्न करेन. कारण आयुष्य सुंदर होण्यासाठी परिस्थिती बदलण्याची गरज नसते, तर गरज असते आपले विचार बदलण्याची. म्हणूनच आजपासून माझ्या बाबतीतच का, माझ्या वाट्यालाच का, असा प्रश्न करणे थांबवा आणि त्याच्यातून, त्या परिस्थितीतून बाहेर पडून वेगळं काहीतरी करता येईल का याचा शोध घ्या आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे पहा, त्यातला आनंद घ्या. आनंद, समाधान हे आपल्या मांडण्यावरती आहे, आपल्या मनातच आहे, तो बाहेर कुठेही नाही आहे. त्याच्यामुळे आजपासून हा प्रश्न विचारणं बंद करा की मीच का. धन्यवाद.